नमस्कार. दिनांक 25 जून इसवी सन 1772 शिवगंगाचा राजा मुथाडंगनाथ पेरिया उदयवाथेश्वर असं त्याचं नाव. त्याचं युद्ध झालं आर्काटचा नवाब आणि इंग्रज सैन्य असं संयुक्त सैन्याशी त्याचं युद्ध झालं. आणि त्या युद्धामध्ये राजा हा स्वर्गवासी झाला, राजाचं बलिदान झालं, राजाचा पराभव झाला. आणि त्यानंतर शिवगंगाची राणी वेल्लू नचियार आणि त्यांची कन्या वेलाची यांनी तिकडनं पलायन केलं आणि जवळच्या एका राज्यामध्ये त्यांनी आश्रय घेतला. 8 वर्ष ते त्या ठिकाणी आश्रय घेऊन होते, पण नुसतंच आश्रित म्हणून राहिले नाहीत. त्यांनी त्या ठिकाणी पुन्हा नव्याने सैन्याची उभारणी केली, जमवाजमव केली, शस्त्रास्त्र जमवले, सैन्याला पुन्हा शस्त्रास्त्राचं प्रशिक्षण दिलं. आणि त्यामध्येच त्यांनी एक महिलांचं, युवतींचं, तरुणींचं सैन्य देखील उभं केलं. दिंडीगुल जवळ विरूपाची इथल्या एका आश्रमामध्ये ही राणी आणि राजकन्या अशा पद्धतीनं 8 वर्ष राहून पुन्हा त्या 8 वर्षामध्ये सैन्य नव्यानं उभं केलं. आणि मग त्यांनी ठरवलं की आता पुन्हा शिवकाशीवर आक्रमण करायचं, शिवकाशी आपलं राज्य सोडवायचं आणि इंग्रजांना आणि आर्काटच्या नवाबाला तिकडनं पिटाळून लावायचं. असं म्हणून ते शिवकाशीच्या दिशेने हळूहळू कोणालाही समजणार नाही असं पुढे सरकत होते, मजल दरमजल करत. शिवकाशीमध्ये त्यांची काही माणसं आधीपासून होतीच, ते त्यांचंच राज्य होतं. यांच्याकडनं त्यांना शिवकाशीतल्या आतल्या बातम्या मिळायच्या. हे हेर म्हणून काम करायचे, राणीचे हेर, आणि राणीला बातम्या मिळायच्या. आणि राणीला असं समजलं की तिकडचं ब्रिटिश सैन्य हे शस्त्रसज्ज आहे, त्यामुळे आत घुसणं कठीण आहे. मग काय करायचं असा विचार करत असताना त्यांची छावणी ज्या ठिकाणी लागली होती त्या ठिकाणूनच यांची जी एक सेनापती होती, महिला सेनापती, या महिला सेनापतीचं नाव कुयिली. ही देखील तरुण होती, धाडसी होती, हुशार होती, कल्पक होती. तिने पाहिलं की काही महिला या अनवाणी शिवकाशीच्या दिशेने चाललेल्या आहेत. म्हणून मग ती त्या छावणीत अलगद बाहेर पडली. ह्या ज्या पायी चाललेल्या महिला आहेत त्यांच्याशी ओळख करून घेतली. आपलं खरं नाव सांगितलं नाही की आपण असे राणीचे सेनाप्रमुख आहोत, महिला सेनेचे आपण प्रमुख आहोत, हे सांगितलं नाही. मैत्री केली आणि त्यातून तिला असं समजलं की या ज्या सगळ्या महिला आहेत या शिवकाशीच्या पार्वती अम्मन महिला मंदिरामध्ये या जातात. आणि दरवर्षी विजयादशमीला हे मंदिर या भक्तांसाठी खुलं केलं जातं. त्या मंदिराला राजराजेश्वरी मंदिर असं म्हणतात. शंकर आणि पार्वतीचं असं ते मंदिर आहे, राजराजेश्वरी मंदिर. आणि विजयादशमीच्या दिवशी या सगळ्या भक्त महिला या त्या मंदिरामध्ये जातात आणि त्या एका दिवसासाठी ते मंदिर खुलं केलं जातं. मग हिने एक कल्पक योजना बनवली. आपण देखील भक्त असल्याचा वेश आपल्या सगळ्या या महिला सैन्याने घ्यायचा. शस्त्रास्त्र कशी नेणार, ती कशी लपवणार, तो मोठा प्रश्न होता. आणि म्हणून त्या सगळ्या तरुण मुलींनी, महिलांनी आपल्या साड्यांच्या आतमध्ये शस्त्र लपवली आणि त्या गेल्या आतमध्ये. त्यांचं योजना ठरली होती काय करायचं, त्याप्रमाणे त्या सगळ्या त्या मंदिरामध्ये शिवकाशीच्या त्या शहरामध्ये शिरल्या. सगळ्या खऱ्या भक्तांचं दर्शन होऊन ते भक्त बाहेर पडले, तोपर्यंत हे देखील वेळ काढूपणा करत होते. ह्या सगळ्या भक्त महिला बाहेर पडल्याबरोबर तिथे तैनात असलेल्या इंग्रज सैन्यावर या कुयिलीच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या तरुण महिला सैन्यानं अचानक आक्रमण केलं.
त्या सैन्याला कल्पना देखील नव्हती की असं काही अचानक आक्रमण होईल. त्यामुळे ते हडबडले, गोंधळले आणि त्याचा फायदा घेऊन या महिलांनी जवळजवळ 300 इंग्रज सैन्याला कापून काढलं. बाकीचे जे सैनिक होते ते त्यांच्या दारुगोळ्याचा आणि शस्त्राचा जो साठा होता, शस्त्रागार होतं, त्या दिशेने पळाले. कुईलीला आधीपासूनच हेरांकडनं माहिती पडलं होतं की त्या मंदिराच्या शेजारी त्यांचा शस्त्रागार आहे, तिथे मोठा दारुगोळा आहे. आणि बाकीचे इंग्रज सैनिक हे त्या शस्त्रागाराच्या ठिकाणी जेव्हा पळायला लागले तेव्हा कुईलीच्या लक्षात आलं, हे जर शस्त्रास्त्र घेऊन आले तर आपलं काही खरं नाही, आपल्याला परत पळून जावं लागेल किंवा मारले जाऊ. त्यामुळे आता हे शस्त्रागार पेटवलं पाहिजे. कसं पेटवणार? आणि मग त्या कुईलीच्या मनात एक विचार आला, अत्यंत धाडसी विचार. तिने समोर तुपाचा एक दिवा हा तेवत असलेला पाहिला. शेजारीच तुपाचा एक मोठा हंडा देखील होता. हिने काय करावं? या कुईलीनं तो हंडा उचलला, सगळं तूप आपल्या अंगावर ओतून घेतलं आणि मग ती जी वात तेवत होती त्या वातेने तिने स्वतःलाच पेटवलं. किती मोठा धाडस आहे बघा एका युवतीने करण्याचा. आणि त्या पेटलेल्या अवस्थेमध्ये ती त्या दारुगोळ्याच्या आगारामध्ये, दारुगोळ्याचा जो साठा होता त्या ठिकाणी ती शिरली पेटलेल्या अवस्थेमध्ये. मग ही पेट घेऊन आतमध्ये शिरल्याबरोबर तो सगळा दारुगोळा पेटला, स्फोट झाली आणि त्यांचा दारुगोळा सगळा संपला. त्यानंतर मग या बाकीच्या महिलांनी उरलेल्या इंग्रज सैन्याला कापून काढलं आणि 8 वर्षापूर्वी जो राजाचा वध या लोकांनी केला होता, राजाचं बलिदान झालं होतं, या राजाला जे मारून टाकलं होतं त्याचा बदला घेतला आणि आपलं राज्य हे पुन्हा त्यांनी मिळवलं. आणि त्यानंतर जवळजवळ 100 वर्ष हे शिवकाशीचं राज्य हे राणी आणि तिची मुलगी आणि त्यांचे वंशज यांच्या ताब्यात होतं. आपला देश वाचवण्यासाठी, परकीयांना इकडनं पिटाळून लावण्यासाठी लोक आणि विशेषतः ही युवती किती टोकाचं धाडस करू शकते त्याचं हे एक ज्वलंत उदाहरण आहे. हे उदाहरण बाकी सगळ्यांना माहिती व्हावं म्हणून शेअर करावं, लाईक करावं आणि चॅनेल सबस्क्राईब करावा. धन्यवाद.